पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांसोबत चर्चा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत। त्या अनुषंगाने अकोला लोकसभा क्षेत्रातील 12 ठिकाणी नव्याने नोंदणी केलेल्या नवमतदारांशी संवाद साधण्यात आला। या प्रसंगी मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा विकासनामा नवोदितांसमोर प्रस्तुत करण्यात आला। नवमतदारांचे विचार व देशाच्या प्रगतीमध्ये सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने महाराष्ट्रासोबत आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प करून सरकारच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत। अकोला लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून 25,000 पेक्षा जास्त युवा शक्तीचे संमेलन घेण्यात आले। आमदार रणधीर सावरकर यांच्या योग्य नियोजनात जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मांगटे, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार, राजेश रावणकर, भूषण कोकाटे, संतोष शिवरकर, पवन महल्ले सर्व भाजपा तालुका अध्यक्षांच्या मार्गदर्शक नेतृत्वात हे संमेलन अकोला लोकसभा मतदारसंघात स्थानिक राधादेवी गोयंका महाविद्यालय, मेहरबानू महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय अकोट, सरस्वती महाविद्यालय पारस, M.K. सिन्हा महाविद्यालय पातूर, गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा, सार्वजनिक महाविद्यालय चोटा बाजार इत्यादी ठिकाणी नवमतदार संमेलन घेण्यात आले। यावेळी 3,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।